तर आम्ही आज शुक्राचार्यांच्या या पावनभूमीमध्ये आलेलो आहोत. तर इथे श्री शुक्राचार्य महाराज यांची समाधी आहे. येथेच त्यांनी तप केला वर्षानुवर्षे आणि इथूनच ते रंभा आणि मेनका जेव्हा आल्या त्यांना जेव्हा त्रास झाला साधनेत बसल्यानंतर परंतु फक्त त्यांनी पाठ दिसते इथं आणि तसेच इकून हे इथं जे महाराज आहेत शिवगिरी महाराज यांची समाधी आहे. तसेच इकडं विठ्ठल रुक्मिणीची एक सुंदरशी अशी मूर्ती या गुहेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं आम्ही 3 तास एक दिवशी साधना केली. तर इथं विठ्ठल आणि रुक्मिणीची ही मूर्ती आहे. त्यांचे फक्त आपल्याला चरण दिसतात. जय विठ्ठल रुक्मिणी माता, जय भोलेनाथ, जय शुक्राचार्य महाराज, ओम नमः शिवाय. आणि त्यांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक भक्त इकडून इकडे येतात. आणि सुंदर असं माहित नसते. ओम नमः शिवाय.